हाय शेतकरी मित्रांनो, आज काय झालं, आज आमच्या मागे एवढे कामं होते. व्हिडिओ तर तसा केला नाही सकाळचा, आता नाईटचा करते. आज काय झालं, कामं भरपूर असल्यामुळे मग आमच्या शेतात गहू भरायचं काम चालू होतं. रात्री नाईटला 12 वाजता लाईट येणार होती. मग आम्ही काय केलं, तो माणूस तो पाणी भरायला येणार होता गव्हाला, तर मग तो आला नाही. आता ऐन टायमावर त्यांना नाही सांगितलं, मग त्याच्यामुळे आता आम्हाला नाईटला पाणी भरण्यासाठी आता आम्हाला बीटवरती पाणी लावायचं आहे. आम्ही 2 एकर बीट लावलेत. 2 दिवसापासून इकडेच मोटर चालू होती, पण आज ते म्हणे की माझे सासरे म्हणे की समज गव्हावर लावू म्हणे आपण, 2-3 दिवस मोटर रिकामी होणार नव्हती. मग आता आजच्या दिवस रिकामी आहेत, मग आम्हाला समज रेन पाईप पात्रायचा आहे. 2-3 तास राहिलेले आहे, 2-3 बंडल आहे. हे बघा, 2-3 बंडल टाकायचे, ते टाकायला सोपे जाता, म्हणून मग आम्ही हातात घेतलं. काम झालंच पाहिजे आता ते काम करायचं आहे. यांचं चालू आहे ते होल पाडायचं काम. हे बघा, होल पाडणं झाले की लगेच पाईप बसून घेतो आणि मोटर चालू. आता आम्ही 10 वाजता आलो, तोपर्यंत बहुतेक आमचं काम होऊ शकतं. एखादे नाही झालं मग वापस घरी जायचं, लगेच येऊ वापस. आणि मेन म्हणजे आमचं काय झालेलं आहे, कुत्री ना आमची, म्हणजे तिचं नाव रुबी आहे. ती काय करते, म्हणजे आम्ही काल पण उशिरापर्यंत शेतात होतो. काल गोबी नेली होती ना मी, तर मग त्याच्यामुळे उशीर झाला होता आम्हाला. नाईटला पन्ना पॅक केला होता. मग कुत्रीने काय केलं, आमच्यासोबत रात्री कोणी 1:30 वाजेपर्यंत राहू शकतं का? ही कुत्री 1:30 वाजेपर्यंत राहिली शेतकरी मित्रांनो. आणि आता सध्या ती आमच्यासोबत आहे. हे बघा, म्हणजे आम्ही तिकडे आहे, ती तिकडे आहे आणि ही तर येऊन बसलेली आहे. म्हणजे हे बघा, बिबट्यात आलेला आहे, पण आमची कुत्री आमची साथ सोडत नाही आहे. ती कशी असो, ढोली पण दिसते अशी, कोणी म्हणून ती काही करणार नाही. घाबरता लोक हिला बरं. चला, आता मी एकदा पाईप पाथरून घेते. भेटू आता नेक्स्ट डेला. बाय बाय शेतकरी मित्रांनो.